सध्याच्या परिस्थितीत आर्थिक साक्षर होणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि विकसित भारत 2047 अंतर्गत अमृत काल या कार्यक्रमाअंतर्गत नागपुरात मणिबी इन्स्टिट्यूट करून खरं तर 3 दिवसाचा कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आला आहे। यामध्ये पहिल्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री स्वतः बजेटवर विश्लेषण करणार आहे। या सगळ्या संदर्भात जाणून घ्या। पण मणिबीच्या संचालिका आहे ताई, काय सांगाल कशा पद्धतीचा हा कॉन्क्लेव्ह आहे आणि आर्थिक साक्षरतेचं महत्त्व किती वाढलं? आर्थिक साक्षरतेचं महत्त्व ही काळाची गरज आहे आणि याच विषयाला अनुसरून 2047चा विकसित भारत जर का आपण स्वप्न बघत असू तर त्यासाठी आर्थिक साक्षरता अतिशय महत्त्वाची ठरणार आणि त्याच अनुषंगाने त्रिदिवसीय कॉन्क्लेव्ह आपण घेतोय। सकाळी अर्थसंकल्प जाहीर होईल केंद्र सरकारचा आणि त्याच दिवशी देवेंद्रजी फडणवीस संध्याकाळी अर्थसंकल्पावर विश्लेषण करतील। 2 तारखेला मॉर्गन स्टॅनलीचे रिदम देसाई आणि अपूर्व शर्मा हे मार्गदर्शन करतील आणि 8 तारखेला या कार्यक्रमाची सांगता नितीनजी गडकरी आणि रमेश दमानी यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे। त्यामुळे या सर्व कार्यक्रमाचं पूर्ण जे क्रक्स आहे की फायनान्शियल क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूकदारांना याबद्दलची माहिती अजून मिळावी आणि ज्या प्रकारे फायनान्शियल फ्रॉड्स होत आहेत दिवसेंदिवस त्याच्यावर कुठेतरी अंकुश लागावा म्हणून आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे, त्यासाठीचा हा प्रयत्न। मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्यांदा खरं तर मुख्यमंत्री साहेब स्वतः बजेटवर विश्लेषण करणार आहे। विशेष त्यांचा इकॉनॉमिक्स हा आवडता विषय। मुख्यमंत्री व्हायच्या आधी 2014च्या आधी देवेंद्रजी फडणवीस सातत्याने या विषयावर त्यांचं सत्र चालायचं आणि मग मुख्यमंत्री झाल्यानंतर कार्यक्रमाला ते कारण की त्यांच्याच मार्गदर्शनामुळे ही कॉन्क्लेव्ह एवढी मोठी झाली आहे। DCM असताना त्यांचा एक कार्यक्रम झाला होता जेव्हा त्यांनी बजेट अनालिसिस केलं होतं आणि आता ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर सेम डेला बजेट अनालिसिस करणार आहे। इकॉनॉमिक्स हा तुम्ही बोलल्याप्रमाणे त्यांचा आवडीचा विषय आहे आणि ते स्वतः असे राजकारणी आहे की या क्षेत्राबद्दल म्हणजे एक असे मुख्यमंत्री आपल्याला लाभले होते की जे म्हणत होते की मला या विषयातलं काहीच कळत नाही आणि एक असे मुख्यमंत्री आहे की जे डावोसला जाऊन सगळ्यात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रासाठी घेऊन येतात, ते बजेटवर विश्लेषण करणार आहे जी की एक वेगळी बाब आहे राजकारणी म्हणून। पण राजकारणी कसा असावा तर नक्कीच असा असावा। लोकांना काय आव्हान करणार? मुख्यमंत्री स्वतः बजेट विश्लेषण करतील लोकांनी? मुख्यमंत्री स्वतः ॲनालिसिस करणाऱ्या ही तर एक फार मोठी आणि वेगळी गोष्ट आहे, पण देवेंद्रजी फडणवीस ॲनालिसिस करणाऱ्या ही त्यापेक्षा मोठी गोष्ट आहे कारण की त्यांचा अभ्यास, या विषयावरची त्यांची आवड आणि या विषयावर त्यांची पकड ही महत्त्वाची आहे। त्यामुळे सामान्य जनतेला याचा नक्कीच काही टेकअवेज मिळतील, त्यामुळे तुम्ही जरूर या। नक्कीच खरं तर हा महत्त्वाचा इव्हेंट असणार आहे कारण की राज्याचे मुख्यमंत्री स्वतः जे बजेट आहे त्याचं विश्लेषण करणार, त्यामुळे जनसामान्यांना बजेट सोपी शब्दात ते समजावून सांगतील। त्यामुळे या कॉन्क्लेव्हला नक्की सहभागी अशा पद्धतीचं आव्हान जे आहे मणिबी इन्स्टिट्यूटकडून केलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ होलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।